आजपासून आपल्या ट्रेनिंगचा सेकंड पार्ट स्टार्ट होत आहे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे माहीत असेल, कारण डिप्लोमा लेवलला शक्यतर मुलं असल्या गोष्टी अवॉइड करतात. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक खूप मोठी लीडिंग टेक्नॉलॉजी आता वर्ल्डमध्ये. आता 2 ते 3 वर्षामध्ये खूप सारे जॉब, खूप सारं मार्केट आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेन करणार आहे. तर आज आपल्या सेशनमध्ये आपण पूर्ण बघणार की आर्टिफिशियल इंटेलिजन्स का मार्केट गेन करते, काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कसा त्याचा कोड करायचा. तर सगळ्यात आधी आपण छोटीशी हिस्ट्री बघू आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स 1956 मध्ये इन्व्हेंट झालं होतं. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पॉप्युलॅरिटी ही 2000 सेंचुरी पासून चालू झाली आहे. याची खूप कारण आहेत. कारण बाकीच्या जे गोष्टी आहेत, बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, सपोज पायथनचंच एक्झाम्पल घेऊ आपण. पायथन 1986 मध्ये इन्व्हेंट झाली होती, पण त्यांनी त्यावेळेसच पॉप्युलॅरिटी गेन केली होती. पण असं काय घडलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर की ते 1956 टू 2000 पर्यंत का पॉप्युलर नव्हतं, अचानकच एवढं का पॉप्युलॅरिटी गेन केली की आता सगळं जे काय आहे ते ए आय वरती चाललेलं आहे. तर ह्या गोष्टी आपण हळूहळू बघणार आहे की काय तुम्हाला समजायला वेळ लागेल, कारण खूप खूप वास्ट कन्सेप्ट आहे, इझी कन्सेप्ट आहे. वास्ट आणि इझी एक दुसरे पाठ. वास्ट म्हणजे इझी आहे पण खूप मोठं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक एक्झाम्पल घेऊ समजायसाठी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की करणार काय आहे आपण. आता तुम्ही एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही एक रोबोट बनवला. रोबोटमध्ये तुम्ही काय बनवलं, युजली फक्त त्याला हात पाय हे करून तुम्ही एक रोबोट बनवला. ठीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक एक्झाम्पल घ्या की एक जन्मलेलं बाळ. तर जन्मलेलं बाळ तुम्हाला वाढवायचं असेल, तुम्ही काय करता? तुम्ही त्याला हळूहळू शिकवत जाता ना, स्टेज बाय स्टेज, की त्याला वर्ल्डशी इंट्रोड्यूस करता. हे की त्याला त्याला सुरुवातीला जन्मले कळत नाही की बाबा त्याच्या पुढे ऍपल ठेवलं, त्याला थोडी कळणार ते ऍपल आहे. त्याला सांगावं लागणार ना कोणीतरी की हे बघ बाबा हे ऍपल आहे, हे बघ हे ऑरेंज आहे, हे बघ हे बनाना आहे. आपण युजली करतो, मुलाला शिकवतो की हे बघ प्लेन चाललंय, हे बघ ट्रेन, ही गाडी आहे. त्यावेळेस ते जाऊन मुलाला कळतं ना, मुलगा थोडी ना ऑलरेडी शिकून आलेला असेल. तर हेच तुम्ही परत जावा रोबोटकडे. तर रोबोटला पण आपण बनवलंय. पण रोबोटला डोकंच नाहीये ना. रोबोट फक्त बनवला आहे. रोबोटला कसं कळणार? तर रोबोट पुढे तुम्ही ॲपल ठेवा. रोबोटला थोडी कळणार आहे ते ॲपल आहे का काय, का काय? थोडी तिने कधी ॲपलच पाहिलेलं नाहीये ना रोबोटनी. तो काय म्हणणार मला काही माहीत नाही. मला फक्त तुम्ही दिलेला आहे. तो काहीतरी रेड कलरचा काहीतरी आहे. तो असं बोलणार. पण हीच गोष्ट जी आपण बाळाला शिकवली आहे, की हे ॲपल आहे. ॲपल असं दिसतं. हेच आपल्याला रोबोटला शिकवायचं आहे ना. हे बघ हे ॲपल असं दिसतं. ही बघ ही गोष्ट अशी आहे. आता पुढे जाऊन अनुभवातून तुमचं जे बाळ असेल, जो मुलगा तो मोठा झाला, तो अनुभवातून काही गोष्टी शिकतो, तो स्वतः डिसिजन घेऊ शकतो. राईट? तसंच आपल्याला रोबोटला आपले अनुभव शेअर करायचे, की बघ बाबा ही गोष्ट झाल्यावर असं काहीतरी होतं, ही गोष्ट झाल्यावरती मी असे डिसिजन घेतो. तेच आपल्याला रोबोटला शिकवायचंय, की अशा-अशा गोष्टी झाल्यावरती तू असे काही डिसिजन घे. एवढंच एक सिंपल कन्सेप्ट आहे एआयचा, की काय नाही पण मशीनला शिकवायचं, मशीनचं डोकं डेव्हलप करायचं. ट्रेनिंग अ मशीन हे एक सिंपल अजेंडा असणार आहे पूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, की आपल्याला काही नाही करायचं पण मशीनला शिकवायचं काहीतरी गोष्टी करायसाठी. तर एआयच्यात आपण 3 टाइप्स बघू. हे नोट डाउन करा कारण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. त्यानंतर एआयचे 3 टाइप्स आहेत. पहिल्यांदा आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, त्यानंतर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. खूप खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघू पहिला टाईप आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. आत्ता जे वर्ल्डमध्ये आता जे आपण अर्थवरती राहतोय, आत्ता अर्थवरती जो काय ए आहे का, तो आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स आहे. जिथं सोफिया द ह्युमनॉइड रोबोट ऐकलं असेल सगळ्यांनी. परत टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग कार, गुगल ब्रेन, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता अर्थवरती ए आय मध्ये आहेत.
पण त्या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नॅरो इंटेलिजन्सच्या अंडर येतात. म्हणजे जी कोणते टॉप AI ऍप्लिकेशन असेल ना आता वर्ल्डमध्ये ते आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्सच्या अंडरच येतं. आता नेक्स्ट बघू आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आता तुम्ही म्हणताल की आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स मध्ये अर्थवरचं कव्हर केलं, मग आता आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स मध्ये काय येणार? आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आता सध्या अर्थवरती एक्झिस्ट नाही. सायंटिस्टचं असं म्हणणं आहे जर आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स मध्ये आपल्याला अंडर एखादं ऍप्लिकेशन आणायचं असेल ते काय असेल? तुम्ही सगळ्यांनी रजनीकांतचा रोबोट हा मूवी पाहिला असेल किंवा रोबोट 2.0. त्याच्यामध्ये जो चीटी रोबोट आहे का, तो जर रिअल मध्ये बनला ना तर तो आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स असेल. आणि याला अजून खूप वर्ष लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही विचार करत असता की आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स मध्ये वर्ल्ड मध्ये आहे ते गेलं. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स मध्ये चिटी रोबोटला टाकला आपण. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स काय असेल आता? जस्ट इमॅजिन. तर आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स मध्ये ज्यावेळेस आपण जाईल ना त्यावेळेस हे वर्ल्ड मध्ये ह्युमन नसतील, सगळे रोबोट असतील. म्हणजे हे वर्ल्ड पूर्ण रोबोट चालवतील, ह्युमन कुठेही इन्व्हॉल्व नसतील. काही रिसर्चर्सनी हा रेकॉर्ड दिलेला आहे की जी आपली सृष्टी आहे का हे डिस्ट्रॉय होण्याचे 5 कारण दिलेले आहेत. त्या 5 कारणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक कारण आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं हे वर्ल्ड डिस्ट्रॉय होऊ शकतं. आता आपण काही हे होते 3 टाइप्स. आता आपण काही हे बघू, काही एक्झाम्पल्स बघू ज्याच्याकडून मधून आपल्याला समजेल की एखाद्या ऍप्लिकेशनला कसं ट्रेन करायचं आहे, तर त्या ऍप्लिकेशनला कसं समजायचं की कसं त्याला डोकं हे करायचं. आपल्याला थेरॉटिकली बघू, प्रोग्रामॅटिकली आपण पुढच्या सेशन पासून नेक्स्ट सेशन पासून स्टार्ट करू. तर पहिलं एक्झाम्पल आहे की टेस्लाची सेल्फ ड्रायव्हिंग कारचं एक्झाम्पल बघू आपण की नक्की टेस्लाने सेल्फ ड्रायव्हिंग कार कशी बनवली. आता हे बघ, टेस्लाने पहिल्यांदा काय केलं माहितीये का, ज्यावेळेस त्यांच्याकडे हे जी त्यांची आयडिया आली त्यांच्याकडे आपल्याला सेल्फ ड्रायव्हिंग कार बनवायची, त्यांनी काय केलं की एक ड्रायव्हरचा एजेंडा घेतला की ड्रायव्हरला गाडी चालवायची असेल तर त्याला काय काय माहित असेल पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे मंदबुद्धी ड्रायव्हर जरी असेल ना त्याला काय काय माहित असेल पाहिजे हे त्यांनी पूर्ण डिटेल्स काढले. त्याच्यामध्ये काय काय आलं, रोड कसा असतो, कोणत्या साईडला रोडच्या गाडी चालवायची, त्यानंतर रोडवरती गाड्या असतात त्या गाड्या कशा कशा दिसतात. म्हणजे खूप प्रकारच्या गाड्या असू शकतात. छोटी गाडी असू शकते, फोर व्हीलर असू शकते, 6 व्हीलर, 8 टायर, 10 टायर, काही पण असू शकते, कसली पण गाडी असू शकते. प्रत्येक गाडीचा शेप वेगळा, कलर वेगळा, सगळं सगळं. त्यांनी पहिल्यांदा अजेंडा काय घेतला की पहिल्यांदा जो माझा ड्रायव्हर आहे, जो रोबोट आहे, तो गाडी चालवणार आहे, त्याला हे कळलं पाहिजे की गाडी एक्झॅक्टली दिसती कशी. त्यांनी खूप साऱ्या गाडीचे इमेजेस काढले, खूप सारे जेवढे पॉसिबल होते तेवढे ते सगळे आणले आणि ते ते एक अल्गोरिदम मध्ये त्यांनी टाकले. ते त्या गाडीला बोलत होते, गाडीमध्ये जो रोबोट ऑपरेट करणार त्याला बोलतो हे बघ ही गाडी अशी असती, गाडी अशी असती. गाडीचे छोटे छोटे पार्ट्स पण दाखवले की अर्धी गाडी दाखवली की बघ गाडी अशी पण असू शकते, तुटलेली गाडी पण दाखवली, ऍक्सिडेंट झालेली गाडी पण. हे अशा सगळ्या गाड्या त्याला सांगून सांगून त्याला ट्रेन केलं की हे बघ बाबा हे असं असतं, हे असं असतं, हे असं असतं. त्यानंतर पार्ट आला की मेन पार्ट काय, गाडीचं जजमेंट जुळलं पाहिजे. तर त्यांनी काय केलं की व्हेरियस ड्रायव्हर्स जे परफेक्ट ड्रायव्हर आहेत, फॉर्म्युला वनचे असतील, जे रेसिंग कार मधले असतील, ते सगळ्यांना बोलवलं. त्यांना त्यांना विचारलं की तुम्हाला ज्यावेळेस गाडी पळवायची तर त्यावेळेस तुम्ही रेस किती ठेवता, स्टेअरिंग कशी फिरवता, म्हणजे किती अमाऊंट मध्ये फिरवता, कोणत्या गिअरवर गाडी असती, हा सगळा त्यांनी डेटा कलेक्ट केला. आणि ह्याच्यामधून ऍव्हरेज काढून त्या गाडी फीडबॅकला सांगितलं रोबोटला, हे बघ तुला गाडी एवढं रोड मोकळा आहे, गाडी रोड मोकळा इन द सेन्स की गाडी तुझ्यापासून 100 मीटर लांब आहे, तर तू एवढं स्पीड एक्सलरेट कर किंवा एवढ्या अमाऊंट मध्ये स्टेअरिंग फिरव आणि या गिअरवरती गाडी चालव. अशाच छोट्या छोट्या टेस्ट करून त्यांनी ही गोष्ट बिल्ड केलेली आहे, त्यांची सेल्फ ड्रायव्हिंग कार बिल्ड केलेली. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे की IBM.
IBM एक खूप फेमस कंपनी आहे. तर सगळ्यात आधी IBMनी एक ॲप्लिकेशन बनवलं होतं एआय मध्ये, की चेस गेम बनवली होती. सगळ्यांनी खेळली असेल कम्प्युटरवरती, सगळ्यांच्या आहे चेस गेम, ऑटोमेटेड चेस गेम. एका साईडला आपण खेळत असतो, दुसऱ्या साईडला कम्प्युटर खेळत असतो. तर ज्यावेळेस IBMनी चेस गेम बनवली ना, त्यावेळेस काय झालं, IBMनी एक कम्प्युटराइज चेस गेम केली. दुसऱ्या साईडला कम्प्युटर घेणार आणि पहिले दुसऱ्या साईडला एक ह्युमन खेळणार. त्यांनी काय केलं, ज्यावेळेस एखादी ह्युमन एखादी चाळ खेळतो ह्याच्यामध्ये चेसमध्ये, आणि तो कम्प्युटर हारतो त्याच्यामध्ये, तर कम्प्युटर तर रिस्पॉन्स रेकॉर्ड करतो की आपण कशामुळे हारलोय, युजरनी काय वेगळं केलं आणि आपण काय वेगळं केलं. तर हे असं त्यांनी अल्गोरिदम बनवलं होतं एआय मध्ये, की तो तर रिस्पॉन्स रेकॉर्ड करेल की बाबा त्यांनी काय वेगळं केलं आणि मी काय वेगळं केलं, मी कशामुळे हारलो. तर IBMने असं काय केलं, की टॉप 10 चेस जे प्लेयर आहेत का वर्ल्ड मधून, ते गोळा केले आणि त्यांना खेळायला बसवलं, की तुम्ही खेळा आमच्या मशीन बरोबर. पण ती मशीन 10 वेळा हरली त्या प्लेयर कडून. पण त्यानंतर त्या मशीनला आजपर्यंत कोणच हरवू शकलं नाही. ती आहे एआयची पॉवर, की मशीन शिकतं अनुभवातून. माणूस चुकू शकतो एक वेळ, पण मशीन कधीच चुकणार नाही. तुमचा अल्गोरिदम कधीच चुकणार नाही या टास्क परफॉर्म करायला. त्यासाठी आत्ता सध्या वर्ल्डमध्ये प्रेफरेबल एआय आहे, की आत्ता सध्या ट्रेनिंगला एआय, की एआय चुका करू शकत नाही. तुम्ही जसं शिकवताल तसंच तो करणार. तुम्ही एखाद्या मायग्रेट वर्करला शिकवलं तर चुकू शकतो, पण एआय कधीच चुकणार नाही आणि ते खूप कमी टाईममध्ये तुम्हाला तुमचं काम करून देणार. त्यामुळे आता खूप सारे जॉब्स कमी होत आहेत. बाकीचे जे एआय घेतंय जॉब्स, आणि एआय मधले जॉब्स वाढतात. एआय डेव्हलपरचे जॉब्स वाढत आहेत. सो हो, सो एवढंच होतं आपल्या आजच्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये. तर मी तुम्हाला बोललो होतो, की मी तुम्हाला अशी काहीतरी एक प्लॅटफॉर्म सांगणार आहे, त्याच्यावर तुम्हाला खूप पुढे हेल्प होईल. ज्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करणार असताल, जॉब हवा असेल, किंवा तुम्हाला काही तुमचं जे टॅलेंट आहे, तुम्ही जे क्रिएटिव्ह आहात, पण ती क्रिएटिव्हिटी शेअर कुठं करायची? आजकाल आपण स्टेटसला टाकतो, हे टाकतो. पण अशा जागेवरती ती गोष्ट टाका ना, जिथं तुम्हाला व्हॅल्यू भेटेल त्या गोष्टीची, की कोणीतरी तुम्हाला ॲप्रिशिएट करेल, किंवा तुमचे कोणतरी टॅलेंट पाहून कोणतरी तुम्हाला हे बोलेल, की की ॲप्रिशिएट करेल, किंवा ते सोल्ड आउट करायसाठी तुम्हाला मदत करेल, किंवा तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. तर असं खूप भारी प्लॅटफॉर्म आहे LinkedIn नावाचा. त्यावरती अ, त्यावरती मला अशी आशा आहे, की सगळे अकाउंट काढतील आज. कारण या प्रोजेक्टच्या दृष्टीने नाही, तर तुमच्या फ्युचरच्या दृष्टीने हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला Googleवर जाऊन सिम्पली LinkedIn टाइप करा. सिम्पली तुम्हाला अकाउंट काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला एक सोशल मीडिया, जसं तुम्ही Instagram, Facebook यूज करताय, सेम तसा प्लॅटफॉर्म आहे. फक्त इथं तुम्हाला प्रोफेशनल जास्त भेटतं. पहिलेच तुम्ही हेडिंग बघू शकता, वेलकम टू द प्रोफेशनल कम्युनिटी. सर्च फॉर जॉब, फाइंड फॉर पीपल यू नो. म्हणजे सर्च फॉर जॉबमध्ये तुम्हाला एखादा जॉब हवा असेल, की कोणत्या कंपनीचे काय रिक्वायरमेंट्स आहेत, काय स्किल्स लागतात, हे सगळं. सपोज तुमची कंपनी असेल, तुम्हाला कोणचे एम्प्लॉईज हवेत जे स्किल्ड आहेत खूप, तुम्हाला त्यांचे स्किल्स पण तिथं पाहायला भेटतात, की त्यांनी काय आत्तापर्यंत काम केलेलं आहे, काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे, जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला सगळे भेटतात. आणि तुम्हाला जर नवीन काही शिकायचं असेल, तर LinkedIn कोर्सेस पण अवेलेबल आहेत फ्रीमध्ये. तुम्ही तिथून पण शिकू शकता. तर माझी आशा आहे, की सगळेजण हे करतील, आणि झाल्यानंतर तुमच्या WhatsApp ग्रुपवरती याचा स्नॅपशॉट पाठवा होम स्क्रीनचा. हो, थँक यू. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण एआयची कोडिंग बघू, की एआय मध्ये कसा कोड केला जातो. थँक यू.